बऱ्याच दिवसानंतर मराठीत असा सिनेमा येतोय ज्याचा फर्स्ट लुक, टीजर, ट्रेलर सर्व काही एकदम प्रॉमिसिंग वाटतंय. नाव आहे दशावतार. दशावतार ही फक्त परंपरा नाही तर पुरातन कथांचा भाग आहे. ही एक धार्मिक श्रद्धा आहे आणि त्यावर आधारित सांस्कृतिक परंपरा म्हणजे नाट्य, कीर्तन, लोककला ही निर्माण झाली आहे, जी भारतातील वेगवेगळ्या भागात होत असते. 2008 मध्ये कमल हसन यांचा दशावतारम नावाचा सिनेमा देखील आलाय, जो सुपरहिट झाला होता. तर दशावतारची कथा कोकणात सेट आहे, जिथे बऱ्याच दशकांपासून लोकनाट्य परंपरा ऍक्च्युअल मध्ये सुरू आहे. याचा ट्रेलर खूप प्रॉमिसिंग आहे, जो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. तर यात दाखवलं जातं की जंगलात पुरातन काळातील देवस्थान आहे, ज्याची राखण केली जाते, पण ते कोण करतोय हे कुणालाच माहिती नाहीये. लोकांचा, पोलिसांचा जीव घेतला जातोय, ज्या भीतीमुळे रात्री कुणीच घराबाहेर पडत नाही. त्यात अशी पण काही लोक आहेत जे या गोष्टीचा फायदा उचलतायत. तर ते कोण करतंय आणि जंगलात असं काय ज्यामुळे स्वतःच्या जीवाला धोका आहे हे माहिती असून सुद्धा लोक तिथे जात आहेत, आणि तो ब्लॅक पॅन्थर कुणाची रक्षा करतोय, असे बरेच प्रश्न हा ट्रेलर आपल्या मनामध्ये तयार करतो. आणि मेन म्हणजे याला मायथॉलॉजीचा टच दिलाय, जे खूप फॅसिनेटिंग वाटतं. दिलीप प्रभावळकर यांचं पात्र जे दाखवलं जातंय त्याहून खूप काय अधिक आहे, जे आता कळून येत नाहीये, आणि हीच गोष्ट आपल्या मनामध्ये कुतूहल निर्माण करते. 2.5 मिनिटाच्या ट्रेलरमध्ये बरेच ग्लिम्स दाखवले जातात, जे प्रश्नचिन्ह निर्माण करतात. साधारणतः आपण पूर्वानुमान लावतोय, पण याचं कथानक नेमकं कसं असेल याचा अंदाज लावता येत नाही. आणि हाच या गोष्टीचा प्लस पॉईंट आहे, जो खूप स्मार्टली एडिट केला आहे. जे कट्स लावले गेलेत त्यात सिच्युएशननुसार वेगवेगळे एक्सप्रेशन आहेत, जे आपल्याला बुचकुड्यात पाडतात. त्याची सिनेमॅटोग्राफी तर उत्तम आहेच, शिवाय एव्हीयांचं BGM आउटस्टँडिंग आहे, जो या ट्रेलरला क्लोज टू परफेक्ट बनवतो. असं मी यामुळे म्हटलं की डायलॉग बरेच आहेत जे मिनिंगफुल वाटतात, पण कोकणी भाषा ही थोडी स्ट्रेच केली असं जाणवतं. त्या भाषेचं जे मॅजिक आहे त्याचं मेकर्स ॲडव्हान्टेज घेत आहेत असं वाटतं. आता ते त्याला स्ट्रेच करतील की मिनिंगफुल बनवतील हे येणारी वेळच सांगेल. तसं याचं लिखाण सुबोध खानोलकर आणि गुरु ठाकूर यांनी मिळून केलं आहे. तर रायटिंग प्रोसेसपासून जुळून असल्यामुळे सुबोध यांना डायरेक्शन करताना त्याचा फायदा नक्कीच झाला असेल. जमेची बाजू म्हणजे एकाहून एक सरस असे कलाकार यामध्ये आहेत, ज्यातील प्रत्येकाचं कथेमध्ये विशिष्ट असं महत्त्व आहे. कोकणातील सुंदरतेची छबी यामध्ये बघायला मिळते. तर हा डोळ्यांसाठी सुखद, आनंददायी अनुभव असणार एवढं मात्र नक्की. या दशावतार करणाऱ्या खऱ्या कलाकारांसोबत काम केलं गेलं आहे, तर हा रिअलिस्टिक अप्रोच बघण्यासारखा राहील. बाकी एक गोष्ट आहे ज्याबद्दल सर्वजण चर्चा करतायत, ते म्हणजे दिलीप प्रभावळकर यांची एनर्जी. ते फक्त आपल्यासाठीच नाही तर सर्व जनरेशनसाठी खूप प्रेरणादायी आहेत. यातील कलाकारांचा काल मी इंटरव्ह्यू बघितला, त्यात ते म्हणाले की हा सिनेमा जो आहे तो एक रिमार्केबल वाटतोय, याच्यामध्ये युनिकनेस वाटते, जे त्यांना सेटवरती आल्यावर सबकॉन्शियसली कळाली होती. तर हे ऐकून मला तर पर्सनली खूप चांगलं वाटलं, कारण की लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा अविश्वास निर्माण झाला होता गेल्या काही वर्षांपासून. आणि अर्थात त्यासाठी एक ना धड भराभर चिंध्या जे सिनेमे येत होते ते पण कारणीभूत आहेत. तर मला असं वाटतं याला कुठे ना कुठे दुजोरा मिळाला पाहिजे, कुठे ना कुठे ब्रेक मिळाला पाहिजे. आणि मेकर्सने जर का मन लावून काम केलं, जिद्दीने काम केलं, कलाकारांनी पण खूप चांगलं असं अभिनय केला, तर ऑब्व्हियसली ते करतातच. त्यामागे लिखाण मजबूत पाहिजे, डायरेक्शन एकदम नाही का जबरदस्त पाहिजे, म्हणजे ते व्हिजनरी माइंडसेट असायला हवा असं मला वाटतं. तर ह्या गोष्टी जेव्हा जुळून येतात तेव्हा आपसुकच नाही का चांगला सिनेमा बनतो, एक चांगली कलाकृती आपल्याला बघायला मिळते, आणि आपले मराठी प्रेक्षक त्याला भरभरून साथ देतात. फक्त त्यांना ते कनेक्ट व्हायला पाहिजे. बाकी सिनेमा आल्यावरती आपल्याला कळेल की तो नेमका कसा निघतो, काय निघतो. तर ठीक आहे, सर्व काही चांगलं हो आणि मराठी पिक्चर्स खूप चांगले चालावं, समोर चालवून असं मला वाटतं. बाकी या सिनेमाबद्दल, याच्या ट्रेलरबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. याचबरोबर मी 25 मराठी सिनेमे ज्यांचे साऊथमध्ये रिमेक झालेत त्यावर एक व्हिडिओ बनवला आहे, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि बघत राहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.